UPSC परीक्षेचा अंतिम निकाल काल जाहीर झाला आणि हर्षवर्धन तिडके यांनी परत एकदा बीड जिल्ह्याचा मान जो आहे तो त्यांनी उंचावली आहे आणि परळी तालुक्यातील पांगरी गावचा तो विद्यार्थी आहे आणि त्या गावामध्ये मी पोहोचलोय. परत एकदा आनंदाचं वातावरण पाहायला मिळालंय. नेमकं काय प्रतिक्रिया या गावामध्ये? खूप खूप आनंद झालेला आहे गावकरी म्हणून. आणि हे जे यश आहे आत्तापर्यंत आमच्या गावामध्ये गेल्या वर्षी आणि त्याच्यानंतर आता गेल्या वर्षी अक्षय मुंडे हा पहिल्यांदा या गावाचं त्याने UPSCमध्ये उत्तीर्ण होऊन नाव केलं आणि आत्ता दुसरी वेळ लागोपाठ 2 वर्षे या गावामध्ये UPSC क्रॅकर म्हणून हर्षवर्धन आता तर 355 रँक मिळालेला आहे. निश्चित ग्रामस्थांना कधी बातमी समजली बघा? कालच ज्यावेळेस रिझल्ट आला साईटवर बघितला आणि आमच्या गाव ग्रुपवरती ज्यावेळेस न्यूज टाकली त्यावेळेस सर्वांना बातमी समजली आणि त्याच्यामुळं पूर्ण गावामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. ज्यावेळेस अक्षय मुंडे हा उत्तीर्ण झाला होता, ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार देखील करण्यात आला होता. मात्र आता हर्षवर्धन तिडके याच्या सत्काराचं नियोजन ग्रामस्थांच्या वतीने कसं केलं जातं? जबरदस्त नियोजन केले जात आहे. कारण गेल्या वर्षी देखील अक्षय मुंडे झालता, त्याचे जोरदार केलं तर त्यापेक्षाही जोरदार आम्ही करू. दरवर्षी आमच्या गावामध्ये असेच उत्तीर्ण विद्यार्थी होत, प्रत्येकाचे आम्ही अशी उत्साहानं सत्कार करू. आणि पोलीस पाटील नात्याने आमच्या गावचे 2 IAS झाले तर त्याबरोबर आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्हाला. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर आता काय नेमकं ग्रामस्थांच्या वतीनं कसं नियोजन सुरू आहे सकाळपासून? ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्यांची सकाळी आज बैठक झाली आणि उद्या त्याचं नियोजन परफेक्ट संध्याकाळी 7 वाजल्यापासून करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी अत्यंत चांगल्या रीतीने नियोजन केलेले आहे. त्यांचा ग्रामस्थांच्या सगळ्याच्या वतीने आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमचा पुतण्या हर्षवर्धन अशोकराव तिडके म्हणून हा IAS रँकपदी 355वा रँक घेऊन उत्तीर्ण झालेला आहे. तरी आम्ही आणि सगळे गावकरी मिळून त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर एवढं मोठं यश संपादन करेल असं तुम्ही कुटुंबातील एक नातेवाईकातील एक व्यक्ती आहात, वाटत होतं एवढं मोठं यश संपादन होईल? होय, यस मला पहिल्यापासूनच वाटत होतं की तो पहिल्यापासूनच म्हणजे जोपर्यंत 5 वर्षापासून आम्हाला अपेक्षाच होती की तो सतत जे IITमध्ये देशामध्ये 417वा रँक घेतला तेव्हापासून आम्हाला वाटत होती की हा नक्कीच IASमध्ये होईल, उत्तीर्ण होईल. आणि त्याचे जसे स्वप्न होते त्या स्वप्नाप्रमाणे त्याचे स्वप्न साकार झाले. म्हणून आम्हालासुद्धा वाटत होते की त्याचा जो आत्मविश्वास ठाम 100% होता त्यानुसार आम्हाला वाटत होतं की हा नक्कीच जिद्द आणि चिकाटी मेहनतीनं परिश्रम करून हा 100% IAS होईल ही खात्री होती 100%. हर्षवर्धन कधी गावाकडं वगैरे यायचा अधूनमधून? तो वार्षिक जे सण उत्सव जे असायचे त्यामध्ये तो नियमित गावाकडे असायचा. आणि विशेष म्हणजे लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम त्यांच्या इथं पूर्वीपासून चालायचा. त्या लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमासाठी आवर्जून सहकुटुंब सहपरिवार त्यांच्या आईवडील सहित आणि मुलांसहित तो हजर असायचा. आणि खूप शांत स्वभाव आणि अत्यंत स्वच्छांतकरणाचं म्हणजे गावामध्ये कुणाचंही काही नसतं, एकदम शांत मुलगा. आणि पहिल्यापासून 10वीपासून शिक्षण मला वाटतं त्याचं लातूरलाच झालेलं आहे शाहू कॉलेजला. तेव्हापासून तो अत्यंत मनमिळावू आणि शिक्षणामध्ये अत्यंत हुशार असा विद्यार्थी होता तो. आणि त्यानं त्याचे जे स्वप्न होते ते पूर्ण साकार केले. आम्हाला अपेक्षा नव्हती की दुसरा आमच्या इथं IAS दुसरा एक आणखी असा मुलगा आमचा होईल म्हणून. खूप आनंदाचं वातावरण. खूप आनंदाचं वातावरण गावामध्ये आहे आणि सगळेजण त्याच्या आतुरतेने त्याची वाट पाहत आहेत उत्साहासाठी आणि सगळे प्रफुल्लित आहेत. उद्या त्याचा सत्कार आम्ही पूर्ण गावाच्या वतीने नागरिक सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे. काय खरं तर ज्यावेळेस ही माहिती समजली त्यावेळेस नेमकं वेगळं आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं? आनंद म्हणजे ते निकाल लागेपर्यंत आम्हाला एवढी अशी उत्सुकता वाढलेली होती. 2 दिवसापासून आम्ही वाटत बघू लागला. पण ते अचानक काल दुपारी 2 वाजता रिझल्ट लागला. पूर्ण गावकऱ्याच्या भरपूर समाधान झालं. आम्हाला सुरुवातीपासून खात्री होती पण ते रिझल्ट लागेपर्यंत शाश्वत नसती ना, त्याच्यामुळं धाकधूक वाटायची थोडी. कौटुंबिक परिस्थिती वगैरे कशी? कौटुंबिक परिस्थिती आमची जमतेमच आहे, थोडी की आमचे हे नाही. पण आईवडिलांनी आमच्या बंधूंनी, मी मोठा भाऊ आहे, ते आमच्या बंधूचं म्हणजे पुतण्या माझा 7वीपर्यंत अंबाजोगाईला शिक्षण झालं. नंतर पुन्हा शाहूला झालं, लातूरला. पुन्हा IITला नंबर लागला. 4 वर्ष IIT केली बॉम्बे. नंतर घरी बसून 2 वर्ष अभ्यास केला. काय आता नेमकं सत्काराचा कार्यक्रम वगैरे कुठं होणार आहे? आपलं अधुरं राहिलेलं स्वप्न स्वतःचं
ते आपल्या मुलामध्ये उतरणं काय ह्याच्यात एक स्वतः म्हणजे चांगला अभिमान असतं. हे माझ्या अंगावर शहारे आले, कारण जे आईवडिलाला जे कष्ट लागतंय समजा आपल्या मुलामध्ये बघणं आपल्या स्वतःसाठी, ते मुलात सातत्यात उतरणं, त्याच्याकडून आपण अभ्यास करून घेणं, त्याला गाईड करणं हमेशा, ह्याच्यामध्ये जे आहे ते हमेशा हे सातत्य त्याने ठेवलं आणि त्याच्याकडून ते पूर्ण करून घेतलं. काय नेमकं म्हणजे तरुण म्हणून कशी तयारी उद्याच्या त्याच्या सत्काराच्या कार्यक्रमाची? अक्षयचा देखील एक आगळा वेगळा उत्साहामध्ये कार्यक्रम पार पडला सत्काराचा, मात्र आता हर्षवर्धन तिडकेच्या कशी सत्काराची तयारी? आम्ही सर्वप्रथम सर्व गावकरी यांनी आज सकाळी मीटिंग घेतली की नियोजन कसं करायचं आहे, की आम्ही स्टार्टिंगला उद्याच्याला 5:30 वाजता आम्ही गोपीनाथ गडावरून साईबाबा दर्शन घेऊन नंतर आम्ही गावात कार्यक्रम ठेवला आहे आणि सर्व गावातील ज्येष्ठ मंडळी युवा मंडळी यांनी आम्ही पूर्ण ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI डेप्टी कलेक्टर साहेब यांना पण निमंत्रण पोहोचवलं आहे. तर सर्वांचे वतीनं की असा आम्ही भरगोसचा असा शानदार कार्यक्रम जसा की अक्षय मुंडेचा कार्यक्रम केला आहे, त्याच्या उत्साहामध्ये आम्हाला जेवढं नवीन असल्यामुळं की आम्हाला ते एवढा अभिमान वाटला आणि हे आता दुसऱ्यांदा अभिमान, कारण की आम्ही हे त्याच्यापेक्षा आणि चांगला कार्यक्रम आणि गुजराला आम्ही गावकऱ्या वतीनं करणार आहोत. काय नेमकं गावामध्ये कसं वातावरण ज्यावेळेस ही माहिती समजली त्यावेळेस? वातावरण खूप चांगलं आहे आणि पुढचे जे शिक्षण घेणारे मुलं आहेत त्यांना पण प्रेरणा भेटणार आहे. पहिल्यापासूनच गावामध्ये शिक्षणाची ओढ आहे. दरवर्षी 2-4 मुलं नोकरीला लागतातच, पण ह्या गेल्या वर्षी आणि यावर्षी म्हणून अजून जे पुढे शिकणारे मुलं आहेत त्यांच्या मनामध्ये प्रेरणा होईल की चला गडी आपल्या गावातली झालीत, अजून त्यांना शिक्षणाची प्रेरणा अजूनसुद्धा इथून पुढं मुलं शिकून खूप खूप मोठ्या पोस्टवर जातील. तर ज्यावेळेस असा एवढं मोठं यश संपादन एखादा विद्यार्थी करतो त्यावेळेस तुम्ही सत्काराचा कार्यक्रम ठेवतात, प्रत्येक म्हणजे ग्रामस्थांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो, 2 रुपये 5 रुपये 100 रुपये, आणि त्यानंतर म्हणजे हे कधीपासूनचं तुमची ही परंपरा आहे किंवा हे नियोजन ला सुरुवात झालेली? 2017-18 मध्ये आमच्या गावातील ॲट अ टाईम 2 PSI झालेले होते MPSC थ्रू. तर त्यावेळेसपासून दरवर्षी सामान्य जरी नोकरीला लागलं शासकीय सेवेमध्ये किंवा एखाद्यानं कुठलं यश संपादन केलं तर त्यांचा सत्कार करणे गावाचं कर्तव्य असतं. त्या कर्तव्य ती सामाजिक बांधिलकी जपून आम्ही प्रत्येक जो गुणवंत आहे त्या भूमिपुत्राचा सत्कार या ठिकाणी करत असतो. आणि गेल्या वर्षीपासून तर या गावामध्ये एक मोठा पायंडा पडलेला आहे, मोठा सत्कार. प्रत्येकजण याच्यामध्ये सहभागी होतो, आर्थिक सहभाग नोंदवतो. सत्कार करायला तर एक माणूस करू शकतो, परंतु प्रत्येकाला वाटतं की माझा त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे. आणि त्या उद्देशानं या मातीचा स्वाभिमान आहे, या गावाचा स्वाभिमान आहे, तो प्रत्येकाला स्वाभिमान असतो. ह्याच्याबद्दल प्रत्येकजण या सहभाग नोंदवतो आणि कार्यक्रम यशस्वी करतो. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर उद्या देखील अक्षय मुंडे याचा जसा सत्काराचा कार्यक्रम पांगरी या गावामध्ये गोपीनाथगड या परिसरामध्ये पार पडला, तसाच उद्या हर्षवर्धन तिडके याचा देखील असाच कार्यक्रम होईल असं चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे. ग्रामस्थांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र ही शैक्षणिक क्षेत्रातली ज्यावेळेस ही काल बातमी समजली, बीड जिल्ह्याची मान उंचावणारी बातमी ज्यावेळेस समजली, पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक वेगळं आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळालं आहे. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूर्यज मीडिया, बीड, परळी, गोपीनाथगड.